नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज वाजलेत सकाळचे 8। आज संडे आहे आणि लवकरच चहा नाश्ता आवरून आम्ही आलो आहोत शेतात, कारण आज आम्हाला लावायचं आहे लसूण आणि रविवारीच सुट्टी मिळते असली कामं करायला, त्यामुळे मग आज लवकर आवरून आम्ही शेतात आलो आहोत। तर हे जे शेत आहे इथे समोर रिकामं दिसतंय, तिथे वाटाणा लावणार आहोत आणि त्यात आपल्या घरी लागणाऱ्या भाज्या, आणि इकडे त्याच्या शेजारीच 2 मोठे वाफे तयार केले आहेत, त्यात आम्ही लसूण लावणार आहोत। म्हणजे आपला वर्षभराचा लसूण घरीच होतो, बाजारात जाण्याची गरज पडत नाही। तर हे लसूण लावायला घेतलंय आता मी। तर साधारण एक एक पाकळी 3 ते 4 इंचाच्या अंतरावर असं खोचत खोचत पूर्ण वाफा लावून घेणार आहे आता। हे पहा, असं एक 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 चांगले चांगले मोठ्या मोठ्या पाकळ्या निवडून मग त्या अशा उभ्या खोचायच्या शेतात। मग त्या एका कांडीपासून आपल्याला एक गड्डा तयार होतो लसणाचा, एक कांदा म्हणजे लसणाचा। तर असा घरीच आम्ही लावतो नेहमी, कांदा लसूण वगैरे घरी लागणाऱ्या सगळ्या भाज्या घरच्या घरीच सेंद्रिय पद्धतीने लावण्याचा आमचा प्रयत्न असतो, जेवढं शक्य होईल ते। तर आमचं मेडिकल शॉप असल्यामुळे आम्हाला काही वेळ नसतो जास्त, पण रविवारी आम्ही शेतात येऊन असे जे आपल्याला घरी लागणाऱ्या वस्तू आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात घरीच पिकवण्याचा प्रयत्न असतो आमचा। तर आता हा लसूण आम्ही सकाळी सकाळी लावतोय ऊन व्हायच्या आत। 8 वाजलेत, आता सुरुवात केली लावायला मी, थोडंसं लावून झाले, साधारण 2 ते 3 तास लागतील, 11 पर्यंत लावून होईल। 2-3 तासात एवढे 2 वाफे लावली की वर्षभराची आपली चिंता मिटते लसणाची। मला खूप आवडतं असं घरी भाज्या लावायला, आणि घरच्या ताज्या ताज्या भाज्यांचा आनंद काही वेगळाच असतो आणि त्याला चवही खूप अप्रतिम असते, त्यामुळं घरच्या भाज्या मला आवडतात। आता लसूण लावून झाल्यानंतर मी ही हरभरा जो शेतात लावलेला आहे आम्ही बागेत मध्ये मध्ये, तर त्या हरभऱ्याची पानं खोडून घेते आहे। तर ह्या पानांची भाजी खूपच पौष्टिक असते आणि थंडीतल्या ह्या 1-2 महिन्यातच ती अवेलेबल असते खाण्यासाठी। तर अतिशय पौष्टिक, तुम्हाला जर कुठे मिळाली तर तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात त्याचा समावेश करा, कारण ह्यात भरपूर प्रकारची जीवनसत्व आणि खनिजे असतात की जे आपल्या शरीराला आवश्यक असतात। आता आम्ही आलो आहोत घरी आणि आमच्याकडे आलेत पाहुणे। तर हे आहेत आमचे फॅमिली फ्रेंड्स, डॉक्टर ढवळे आणि डॉक्टर ममता ढवळे, डेंटिस्ट आहेत हे। तर खूप दिवसापासून आम्ही यांना बोलवत होतो, पण यांना काही वेळच होत नव्हता। मॅडमचं हडप सर पुण्यामध्ये क्लिनिक आहेत आणि सरांचं डेंटल क्लिनिक आमच्या मेडिकल समोर आहे। हे आहेत त्यांच्या नाही आणि आमच्या माझ्या फ्रेंड्स, फुलांचं झाड आहे का ते, कावडेताई आशा कावडे त्या पण आलेल्या आहेत, दाखवते आता मग। ते अष्टर म्हणून फुलं असतात त्याची आहेत। तर जेवण करून आम्ही आलो आहोत बागेत। तर बागेत, चिक्कूच्या बागेत सगळ्यांनी असं चिक्कू तोडण्याचा, फ्रेश चिक्कू तोडण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेतला। ही बघा किती हिरवी गर्द झाडी आहे आणि त्यात चिक्कू लागलेले आहेत भरपूर झाडावर। हा आहे सरांचा मुलगा नील, त्याला तर खूप मजा आली, काय करू आणि काय नको असं झालेलं त्याला। त्यानंतर त्यांना ही विहीर दाखवली, खूप खोल आहे विहीर ही। ही विहीर आमच्या सासऱ्यांनीच बांधलेली आहे। 1972च्या दुष्काळाच्या दरम्यान या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे। बऱ्यापैकी पाणी असतं विहिरीला त्या। आणि ही जी झाडं आहेत चिक्कूची झाडं, तर ती सासऱ्यांनी 40 वर्षापूर्वी ही चिक्कूची आणि सीताफळाची बाग लावलेली आहे। त्यांनी खूप जीवापाड ही बाग सांभाळली होती। तर आता ते नाही आहेत सासरे आमचे, पण ही बाग त्यांच्यानंतरही ही शेती आणि बाग सांभाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो। जरी आम्ही बिझी असलो व्यवसायामुळे याच्यामुळे, तरी आम्ही अजिबात शेतीकडे दुर्लक्ष करत नाही, कारण खूपच प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे सगळं वैभव उभं केलेलं आहे। तर ते आम्हाला फक्त सांभाळायचंय, तर त्यासाठी खूप कष्ट पडले तरी चालतील, पण आम्ही म्हणजे शेती करतोच, असं कुठलाही कोपरा आमचा रिकामा नसतो। मग जरा आहे वाटतं तो
कारण त्यांचं कसं होतं की ते जुन्या काळात खूप कष्टाने लोक हे करायचे. ते सासरे आमचे दुसऱ्यांच्याकडे मोलमजुरी करून त्यांनी ही शेती घेतलेली आहे. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की मी कमावलेलं वैभव तुम्ही सांभाळा, आणि आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय ते सांभाळण्याचा. शिरूरच्या त्यामुळे भरपूर धावपळ होते आमची, काय होते, पण एक आनंदही वेगळा असतो. आपल्या शेतात फेरफटका मारला की आपल्याला छान वाटतं, फ्रेशपणा येतो, मरगळ दूर होते मनाची. ते चांगल्यासाठी होतं तुमचं. आता हे पाहुणे आलेले आहेत, ह्यांनाही आम्ही फिरवून दाखवली बाग. हे सरांचे वडील आहेत, आई वडील, तेही आलेत. सरांच्या वडिलांनाही शेतीची खूप आवड आहे. लातूरमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे शेती केलेली अण्णांनी, आणि आता ते पुण्यात असतात त्यामुळे त्यांना करमत नाही इकडे शेताशिवाय. तर त्यासाठीच खास अण्णांच्यासाठी मी यांना इन्व्हाइट केलं होतं की आमच्याकडे या, म्हणजे जरा अण्णांना शेतात आल्याचा फील होईल, गावी गेल्याचा फील होईल. कारण सारखं गावी जाणं पण शक्य नसतं लांब असल्यामुळे. तर ह्यांनी मस्त फोटो सेशन वगैरे केलं, ऊस खाल्ला सगळ्यांनी शेतात आणि खूप एन्जॉय केलं, फोटो काढले. आम्हालाही खूप छान वाटलं, कारण खूप दिवसापासून यांना इन्व्हाइट केलं होतं पण यांना काही येणं शक्य होत नव्हतं. तर ते आज आले तर खूप छान वाटलं. असे फोटो वगैरे काढले आम्ही. दिवस कसा गेला कळलंही नाही. आता सूर्यास्त झालाय, आम्ही आता घरी निघालो. तर आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद. तर आता आम्ही घरी निघालो आहोत.